माय युट्यूब चॅनल. आज आहे आमचा डे 2 इन मुरुड दापोली. महेश, थोडं बोलायचंय काय? Hey guys, good morning. That's all for all day. नियाला पण हसायला आलं हो की नाही भाऊ? कसे बोलले रे महेश काका? त्यांनी शेवटच केला. नाही ऐक ना, असं हे बोललं का लगेच नाही का, मी नाही तर स्वप्नील थँक्यू नाही का, हे म्हणाले साहेब बोला तुम्ही थँक्यू सर. दीपक दिसला नाही, वगैरे दिसली नाही त्याला. सो नाश्ता करायला चाललो. रात्रीचे ना, सकाळचे वाजले 11. मला वाटतं सकाळचे वाजले 11 आणि आम्ही चाललो नाश्ता घ्यायला. आपण तिघींनी घ्यायची, यांनी घ्यायचीच नाही. कशी ऍक्टिंग कुठे गेली आता? गाईज हे बघा, मुरुड दापोलीचं हे बीच आहे. Guys, this is backwater and that is समुद्र. And समुद्र there is some पानफुटी झाडं, पाणी. पानफुटीची झाडे आणि खेकडे. You see? सी गा हे गा. हा बघ मग, इथं जायचं का आपण? हो गाईज, किती बघ ना, DSK सारखंच आहे ते वर बघ. DSK बीच देखो, बीच देखो, इधर देखो बीच. हे थांबणार आहे. देखो बीच गाईज. हे पण महेश सांग मला, आता सांग मला, काल रात्री आपला मुरुड दापोलीला जे आम्ही थांबलो होतो ना, तिथूनच जवळ हारणे बंदर एक आहे, तिथे जाणार होतो आम्ही. तर तिथे जात असताना एका ठिकाणी आम्हाला इतका सुंदर व्ह्यू दिसला की वाव. स्वर्ग जर कुठे आहे ना, तर कोकणात का बरं म्हणतात, तर ते सगळे ह्यामुळेच. बघा किती सुंदर व्ह्यू होता. वाव, असं ना इथेच थांबून हेच बघत राहावं, कुठेच जायची गरज नाही असं वाटत होतं. कारण इतका ऑसम व्ह्यू होता की मन तृप्त होऊन गेलं ते बघूनच, नाही का. पाण्यात वगैरे जायचं ते नंतर, पण इथेच खुश झालो आम्ही. मस्त पाहिलं, थोड्या वेळ तिथे थांबलोत. आणि नेमकं काय झालं होतं, आम्हाला नाश्ता करायला मिळाला नव्हता, तर त्याच्यामुळे आमचं जरासं चाललं होतं की कुठे भेटेल का. हे सगळं आम्ही, हे जे आम्हाला दिसलं ना इतका छान व्ह्यू, आम्ही नाश्ता कुठे मिळतो का शोधायला गेलो, त्यानंतर मिळाला. सोने पे सुहागा, काय भारी, एक नंबर, एकच नंबर असा व्ह्यू होता हा. तुम्ही जर जात असाल ना, तर नक्कीच ह्या पट्ट्यातून जा. पण आम्ही तिथे एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो, तुम्हाला जसं की सांगितलं होतं. तर तिथे की नाही हे होतं, याला म्हणतात जांब म्हणून फळ आहे. ते वेगळंच फळ आहे, मी फर्स्ट टाईम खायला. टेस्टलेस आहे. असे मोठे मोठे फळं घ्यायचे आणि पिक करायचे, म्हणजे खायचं. ट्राय करा तुम्ही कधी गेलात तर. मला बिलकुल नाही आवडलं, मी खाल्लंसुद्धा नाही ॲक्च्युली. थोडंसं चव घेतली बस. तिथल्या ओनर सांगत होत्या की छान असतं बेटा, आपण कधी खाल्लं नाही आहे त्यामुळे आपल्याला ते वेगळं लागतं. तर नाश्ता करून आम्ही आमच्या नेक्स्ट स्टॉपला गेलो, जे की तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. तर खूप छान ठिकाण आहे ते पण, तुम्ही तिथे नक्कीच जाऊ शकता. कोकणात बऱ्याच काही गोष्टी आहेत. मला तर लोकल लाईफ जगायला कोकणामध्ये खूप आवडतं, पण आपल्याकडे तेवढा टाईम नसतो, आपल्याला एक्सप्लोअर पण करायच्या असतात गोष्टी, त्यामुळे. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आम्ही आलोय सुवर्णदुर्ग हरणे इथल्या बंदरवर. आणि इथून आम्ही एका फोर्टवर जाणार आहे, सुवर्णदुर्ग किल्ला पाहण्यासाठी. तर असं आहे की आमचा आजचा आहे डे 2. आणि थोडंसं खाऊन पिऊन आम्ही निघालो आहे. आता दुपारचे 2 वाजून गेलेत, 2:30 वाजले. हे बघ ना, पक्षी बघ, पक्षी.
बसणार आहे असं. काय पण नको. त्याच्यापेक्षा ती लय वेगळी गोष्ट आहे. सो इकडे आहे सुवर्णदुर्ग. जसं चालत 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 जावं लागतं. काल बीचवर मला जरा पाय हे झाला, मुरगळला, तो दुखतोय. बोटनी यायचं 200 रुपये पर हेड. 1 तास, अर्धा तास, 1 तास पाहू देतात ते, नाही तर मग आणखी 1 तास थांबावं लागतं. निहाल चालल्यावर येऊ का? थांबला मिनिट. तो हा हाय सुवर्णदुर्ग किल्ला. पाण्याची टाकी. शेवाळ झालं तसं. इथं शेंड आहे. दगड समोर बघ. निहालनी आणि शिवनी काही खाल्लं नव्हतं म्हणून आम्ही तिथे पार्सल घेऊन गेलो होतो त्यांच्यासाठी, मस्त वरण भात वगैरे. तर तिथे बसून त्यांना खाऊ घातलं जरा शांतीमध्ये आणि व्ह्यू मस्त एन्जॉय करत होतो आम्ही. आता तसाच वेळ होता कारण किल्ला पाहायला तेवढाच वेळ लागतो. आणि स्वप्नीलचं ते चालू होतं, इथे एक भुयारी मार्ग सापडलेला आहे, असं तसं भरपूर काही. म्हणजे त्यांच्यामधले आतले सायंटिस्ट जागे झाले होते आणि ते आम्हाला सांगत होते की इथूनच डायरेक्ट त्या गावामध्ये जाण्याचा मार्ग असेल, असं तसं खूप. पण किल्ला आणि ही जागा खूप मस्त आहे. आणि बोटिंगचा एक्सपिरियन्स इथला घेत असाल तर तुम्हाला भीती वाटत असेल ना, तर एकदा तुम्ही जरा करून पहा, भीती मरेल तुमची. कारण ना छोट्याशाच बोट आहेत आणि सीट बेल्ट नसतं, काही नसतं, नुसतं चेअरवर बसायचं आणि निघायचं. त्यामुळे जरासं हे होतं. तिथं गेलो तर हे आम्ही जिथं थांबलो होतो, गाडी पार्क केली होती, तिथून हा किल्ला कसा दिसतो तुम्ही बघू शकता. मी फास्ट पडतो कारण आम्हाला बघायचं सनसेट आणि आम्हाला पाहायला मिळालं नाही. कालही नाही पाहिलं, आज पाहायला जातोय. हा चला भागवत. 1 2 3 परत अशा प्रकारे आमचा डे 2 आम्ही स्पेंड केला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम करत चला. तोपर्यंत बाय बाय.